नमस्कार, मी कुक विथ वैशालीमध्ये वैशाली तुमचं स्वागत करते। बाजारात भरपूर स्वीटकॉर्न आलेला आहे, तो आणला, साफ केला छान आणि आता तयारी केली की आज छान मसालेदार चटपटीत स्वीटकॉर्न बनवू। तर आता तो साफ केला, आता मी त्याला बॉईल करायला घेतला। थोडंसं पाणी टाकायचं, बॉईल नाही म्हणता येणार, स्टीम करला म्हणजे वाफ दिली फक्त, कारण तो कवळाचा आहे त्याच्यामुळे असं शिजवायची वगैरे अजिबात गरज नाही आहे। आणि तो छान असा दोनदा तरी थोडं मीठ टाकलं, कसं थोडं चव नसते ना स्वीटकॉर्नला अजिबात, मीठ टाकल्यामुळं थोडंसं चव येईल म्हणून थोडं मीठ घातलं। 2 वेळा झाकण ठेवणं, एकदा झाकण ठेवणार, परत वाफवणार, परत एकदा झाकण ठेवूया, परत वाफवायचं, कारण चांगलं आता ते छान पूर्ण पाणी त्यातलं गेलेलं आहे, आटलेलं आहे। आपण आता हा स्वीटकॉर्न डायरेक्ट फोडणी नाही द्यायचा, ते खाली काढलं आपण, मग गरम असतानाच आपण त्याच्यात बटर घातलं आणि छान हलवून घेतलं। त्यानंतर आता आपण त्यामध्ये थोडं मीठ घातलं, मीठ आपण आधी पण घातलं होतं त्यामुळं, आणि आपण हे घालणारे चाट मसाला, त्यामुळं मीठ थोडं कमीच घाला। आणि आता त्यामध्ये आपण छान थोडासा चाट मसाला आवडेल तसं घाला, चटकदार छान लागते। चाट मसाला घातला आणि त्यामध्ये आपण आता कश्मीरी लाल मिरची घालणार आहे, तर मी अर्धा चमचा घातला, कारण ती अजिबात तिखटच नसते त्यामुळं, पण तुम्हाला जसं पाहिजे तसं। मी काळी मिरी अजिबात घातली नाही, कारण लहान मुलांना काय थोडंसं ते घशात आग झाल्यासारखी वगैरे होते, म्हणून नाही तर काळी मिरी घातली तर पण छान टेस्ट येते त्याला। आणि आता आपण याच्यात लिंबू पिळून घेतलं, परत आपण एकदा हलवून घेऊ। कोथिंबीर, हिरवी मिरची घातली, आता कोथिंबीर। आता मी हे दाखवते बघा, एकदम खूप छान, एक विकतसारखं जे स्वीटकॉर्न तुम्ही 20 रुपयाला घेऊन खाता ते 20 रुपयात सगळ्यांचं झालं बिलकुल, आणि टेस्ट त्याच्यापेक्षाही छान। नक्की करून बघा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक द्या, कमेंट लिहा। परत भेटू कुक विथ वैशालीमध्ये दुसरी रेसिपी।